नमस्कार मंडळी, मी प्रिया. सगळ्यांना माहीतच आहे आपल्या लाईफमध्ये तर रोजच टेन्शन असते. तर त्याच्यापेक्षा जास्त माझ्या लाईफमध्ये रोजचंच असते. आता एक नवीन नवीन काही ना काहीतरी होतच असते असं तर काय आज मला जायचं होतं मारेगावला. आता मारेगावला कशाला जायचं होतं, तर माझा काही काम पण होतं आणि माझ्या भावाच्या स्कॉलरशिपचं फॉर्म पण भरायचं होता. ते नाही जाणार कधीच, मलाच पाठवणार. म्हणून मग मी निघाले मारेगाव जायला. आता मारेगावला जायच्या आधी आपला वेगाव पडते, मग हेटी पडते, नंतर मग आपला स्टॉप पडते. स्टॉपवर आली आणि इकडे काही पण गाडी पण नव्हती, ॲटो पण नव्हता, काहीच नव्हतं. तर मग मी थोड्या वेळ थांबली आणि मला भेटली पटवारी साहेबाची गाडी. त्यांच्या गाडीवर पोचली मी मारेगावला. त्यांनी त्यांच्या रूमवर गेले, तर मला तिथं सोडून दिलं आणि चालले गेले. तर काय आता मग जावं म्हटलं बँकमध्ये जाण्याच्या आधी आपल्याला कॉलेजमध्ये भेट द्यावंच लागते. म्हणून पोचली मी कॉलेजला आल्या आता काय कोणी दिसत नव्हतं, म्हणून मग मी निघाली बाहेर पुन्हा. आता बाहेर तर आली. बाहेर आल्याबरोबर आता मला काही काही सुचत नव्हतं मी काय करावं ना काय नाही. तर मग काय गेली भाजीपाला घ्यायला. भाजीचं वगैरे पटापट घेऊन घेतलं. ह्या आबाजी मस्त चष्मा लावून होते. मला यांचा चष्माच खूप आवडला. देता कामलत नाही म्हणे. जाऊ द्या म्हणलं. मग इकडे आली मस्त भेल वगैरे खायला. भेल वगैरे पटापट मस्त त्यांनी द्यायचेच होते. मग हे सर्व मुलं घेऊन खाऊन वगैरे चालले गेले आणि मला भेटली शेवट. मग मी खाऊन घेतली आणि मला जायचं होतं मग आता थोडं तिकडे काम होतं तर तिकडे. आता मी तुम्हाला सांगणार नाही मी कुठं कुठं फिरले, तर कारण इतक्या जागी फिरली काही सांगू शकत नाही. मग पोचली प्रेमाच्या चहामध्ये. मला पार्सल घ्यायचं होतं. प्रेमाचा चहा तर नाही भेटला तिथे, पण प्रेमाची माणसं नक्की भेटले. इतके चांगले चांगले लोक आहेत तिथे, म्हणजे ते काकू ते मुलं वगैरे सर्व खूप चांगले आहे. त्यांच्यासोबत बोलली वगैरे आणि मग मी पोचली आपल्या गावाला वगैरे आली. मस्त आता नदीतून जायचं होतं, थंड थंड पाणी होतं, 5 वाजले होते. म्हणून मग कसे तरी थंड्या थंड्या पाण्यातून आली घरी आली तर हे पोरं काहीतरी झाडावर चढून म्हणून पाहत होते. मी त्यांच्याकडे पाहत होते. ते पाहणं झालं आणि मग आता थोडंसं मस्त पडावं म्हणलं, कारण आपले कामं व्हायचे होते. पण कामं व्हायच्या आधी थोडंसं मोबाईल घेऊन काही केलं नाही तर बरं वाटत नाही. काय मस्त पैसे घेऊन बसली घरामध्ये. कशासाठी ते नाही सांगत. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. हे आमचे 2 भाऊ.